23 नगरपालिका निवडणुकीसाठी या ठिकाणी आता मतदान पार पडते। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजानगर पालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली। 10 प्रभागात 21 नगरसेवक पदासाठी 77 उमेदवार उभे आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार उभे आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। बुलढाणा जिल्ह्याच्या 11 नगरपालिकापैकी 10 नगरपालिकेच्या मतदान हे आधी झालेले आहे आणि ही उरलेली देऊळगावच्या नगरपालिकेचं मतदान आज होत आहे। आपण पाहू शकतो की सकाळी 7 वाजेपासून या देऊळगाव राजाच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू झालेलं आहे। सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। एकंदरीमध्ये या देऊळगाव राजा जी नगरपालिका आहे या ठिकाणी 10 प्रभागामध्ये 21 उमेदवार आहेत आणि 74 जण नगरसेवकासाठी उभे असून नगराध्यक्ष पदासाठी 3 जण उभे आहेत। राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। मनोज कायंदे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती आहे। तर या नगरपालिकेमध्ये यंदा एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शरद पवार गट आणि शिवसेना ही एकत्र झालेली आहे आणि आज मतदान होत आहे। उद्या याचा निकाल लागेल, त्यानंतर कोण या ठिकाणी बाजी मारेल हे कळेल। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, देऊळगाव राजा, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।